आरटी प्रवेश 2026-27 तर दुसऱ्या यादीमध्ये पालकांना प्रवेश घेण्याची मुदत 29/5/2026 रोजी संपलेली आहे आणि आज 3/6/2026 म्हणजे आज 3 जून 2026 आहे. जवळपास 5 दिवस निघून गेलेले आहेत. मात्र आर टी एने अजूनही तिसरी यादी लावली नाही. तर तिसऱ्या यादीस एवढा विलंब का होत आहे? आर टी प्रवेश 2026 तिसरी यादी कधी लागणार? तिसऱ्या यादीमध्ये वेटिंगमध्ये असणाऱ्या पालकांचा आता संतप्त सवाल पुढे आला आहे. कारण आता सर्व शाळा आणि कॉलेजेस ह्या 15 जून रोजी सुरू होणार आहेत. याच्यामध्ये फर्स्ट स्टँडर्डचा देखील समावेश आहे. आता बरेचसे पालक आपल्या पाल्यात शाळेमध्ये घालवण्यासाठी तयारी करत आहेत. मात्र जे पालक तिसऱ्या वेटिंग यादीमध्ये प्रतीक्षेमध्ये आहेत यांच्या पालकांचा अजून ॲडमिशन देखील कन्फर्म नाही आहे. मग ते पालक आता संतप्त झालेले आहेत आणि आर टीला एकच प्रश्न विचारत आहेत की तिसरी यादी कधी लागणार आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे की आपण कंटिन्युअसली आपली अर्जाची स्थिती चेक करत राहायचं आहे. पालकांनो, अर्जाची स्थिती या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि इथे आपण क्लिक केल्यानंतर आपल्या अर्जाचे स्टेटस काय येते ते बघायचे आहे. आपण SMS ची वाट बघायची नाही आहे. इथे एका पाल्याचे नॉट अप्रोच आले आहे, म्हणजे दुसऱ्या वेटिंग यादीमध्ये यांना सीट मिळाली होती, मात्र इथे नॉट अप्रोचचा अर्थ होतो दृष्टिकोन. तर यांचा ॲडमिशन घेण्याचा दृष्टिकोन नाही आहे असा ह्याचा अर्थ होतो. तर दुसऱ्यामध्ये वेटिंग यादीमध्ये नंबर लागूनही या पालकांनी अजून ॲडमिशन घेतलेलं नाही आहे आणि आता ही सीट तिसऱ्या यादीमधील पालकांना मिळण्याची शक्यता आहे. तर इथे आपण बघायचं आहे की पहिल्या यादीमध्ये 79,814 हे सिलेक्शन झाले होते. दुसऱ्या यादीमध्ये 12,911. एकूण जागा ह्या आत्तापर्यंत 92,725 भरल्या गेल्या आहेत आणि 1,05,811 मधून जर या जागा वजा केल्या तर आज अखेर आर टीकडे 13,086 जागा या तिसऱ्या वेटिंग यादीमधील पालकांसाठी आहेत. तर मी सांगू इच्छितो, जे पालक तिसऱ्या वेटिंग यादीमध्ये आहेत त्यांनी घाबरून अजिबात जायचं नाही आहे. त्यांनी आपले प्रॉपर डॉक्युमेंट गोळा करायचे आहेत, हमीपत्र गोळा करायचे आहे आणि हमीपत्र आपले पूर्ण डॉक्युमेंट सगळ्यांचा बंच करून आपले व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे, आपली पडताळणी करून घ्यायची आहे. म्हणजे आपणास पहिल्या व दुसऱ्या यादीप्रमाणे जास्त ओढाताण होणार नाही. तर तिसऱ्या यादीमधील पालकांनो, आपली तिसरी यादी ही लवकरच लागणार आहे. ही यादी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागेल अशी शक्यता आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे 10 तारखेच्या अगोदर ही यादी 100% लागून जाईल आणि जेव्हा ही यादी लागून जाईल तेव्हा आपणास SMS पण येईल आणि आपल्या अर्जाची स्थिती इथे आपले ॲप्लिकेशन स्टेटस पण दिसून जाईल. तेव्हा आपण आपल्या पाल्याचा ताबडतोब प्रवेश करायचा आहे. कारण आता दिवस फारच कमी उरले आहेत आणि परिस्थिती ही आता बिकट बनत चाललेली आहे. तर तिसऱ्या वेटिंग लिस्टमधील पालकांनो, आपली तिसरी वेटिंग यादी ही आपली तिसरी लिस्ट ही 10 जून 2026च्या अगोदर लागणार आहे. त्यामुळे आपण आपल्या डॉक्युमेंटची प्रॉपर तयारी करून ठेवायची आहे आणि पुढील प्रक्रियेसाठी आपण तयार राहायचं आहे. तर पालकांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कळण्याकरता माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. थँक्यू.